स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रभाकर सर पल्लवीला म्हणतात की बाळा, तुझं शांतनुशी काही बोलणं झालं का? कसा आहे ग तो आत्ता? पल्लवी म्हणते की हो, मी बोलले त्यांच्याशी, पण अचानक आभाळच कोसळलंय ना त्यांच्यावर. या सगळ्यातून सावरायला त्यांना वेळ लागेल. पण बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी कायम त्यांच्यासोबत आहे. तर इकडे मोठी आई एरझरे घालत असते आणि तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो. तिला पल्लवीने तिचा केलेला अपमानच आठवत असतो. शांतनू कशा प्रकारे मोठ्या आईवर ओरडला आणि मोठी आई आणि मोठ्या काकांना कशा प्रकारे घराबाहेर जावं लागलं, या सगळ्या गोष्टी मोठ्या आईला आठवत असतात. मोठी आई म्हणते की आता फक्त तुझ्या घरातूनच नाही, तर तुझ्या आयुष्यातलं सगळं सुख हिरावून घेतलं नाही ना, तर नावाची सुपर्णा सूर्यवंशी नाही मी. तर इकडे शांतनू झोपलेला असतो. तो अगदी घामाघूम झालेला असतो. त्याला स्वप्न पडत असतं. स्वप्नात पल्लवी आणि आदिती मॅम खाली पडलेल्या असतात आणि शांतनू त्यांना उठवत असतो. शांतनू म्हणत असतो की आई, पल्लवी, तुम्ही उठा ना, तुम्ही बोलत का नाही आहात? आणि तेवढ्यातच मोठी आई मोठमोठ्याने हसत तिथे येते आणि म्हणते की आता तुझी आई आणि तुझी बायको कधीच उठणार नाही. शांतनू तिला विचारत असतो की म्हणजे काय केलंस तू त्यांना? मोठी आई म्हणते की तुझ्या लाडक्या आईला आणि तुझ्या लाडक्या बायकोला मी विष देऊन कायमचं मारून टाकलंय. या दोघी तुला माझ्यापेक्षा जास्त जवळच्या झाल्या होत्या ना, म्हणून मी त्यांना तुझ्यापासून कायमचं दूर केलंय. शांतनू म्हणतो की नाही, हे शक्य नाहीये. तो पुन्हा पल्लवी आणि आदिती मॅमजवळ जातो आणि त्यांना उठवत असतो. तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. त्यावर मोठी आई म्हणत असते की एकटा पडलास रे शांतनू तू. लहानपणी होतास ना एकटा, अगदी तसाच. तुझं नशीबच खोटं आहे. तुझ्या नशिबात ना खऱ्या आईचं प्रेम आहे ना खोट्या आईचं प्रेम आहे. अरे, तुझ्या नशिबात तर आईचं प्रेमच नाही आहे. शांतनू म्हणतो की नाही, हे शक्य नाही आहे. तू त्यांना असं मारू शकत नाहीस. मोठी आई म्हणत असते की आता ही सगळी संपत्ती माझ्या नावावर करून देण्याशिवाय तुझ्याकडं कुठलाच पर्याय उरला नाही आहे. अरे, तुझा सगळा आधारच गेला रे. आईला स्वीकारायला निघाला होतास ना, ह्या तुझ्या आईवर प्रेम करायला निघाला होतास ना. संपलं शांतनू, सगळं संपलं. शांतनू आतमध्ये जातो आणि प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येतो. मोठ्या आईला तो म्हणतो की हे घे प्रॉपर्टीचे पेपर्स. मला यातलं काहीच नको आहे. मला फक्त माझी आई हवी आहे आणि माझी पल्लवी हवी आहे. प्लीज त्यांना परत कर मोठी आई. मोठी आई प्रॉपर्टीचे पेपर्स हातात घेऊन खूप मोठमोठ्याने हसत असते. शांतनू मात्र पल्लवी आणि आदितीला उठवत असतो. स्वप्नात अगदी तो घामाघूम झालेला असतो आणि जोरात आई असं म्हणून शांतनू उठतो. त्याच्या आवाजाने पल्लवी दचकून उठते आणि म्हणते की काय हो, काय झालं? शांतनू विचारतो की पल्लवी, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही आहे ना? पल्लवी म्हणते की मी ठीक आहे, मला काहीच झालं नाही, मी तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला कदाचित. तेव्हा शांतनू विचारतो की आई कुठे आहे? पल्लवी म्हणते की ते त्यांच्या खोलीत असतील. शांतनू पटकन उठतो आणि पळत पळत आदिती मॅमच्या रूममध्ये येतो. त्याच्या मागोमाग पल्लवी देखील येते. शांतनू सिस्टरला विचारतो की आई ठीक आहे ना? तिला काही झालं नाही आहे ना? तेव्हा सिस्टर सांगते की नाही सर, त्या ठीक आहेत आणि त्यांना काही त्रासही झालेला नाही. काय झालं आहे सर? शांतनू म्हणतो की नक्की ना, त्यांना काही त्रास झाला नाही आहे? तुम्ही आहात ना त्यांच्यासोबत? सिस्टर म्हणते की हो सर, मी इथेच आहे आणि माझं पूर्ण लक्ष आहे त्यांच्यावर. आणि काही असेल तर मी कळवेल ना तुम्हाला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी, काही झालं नाही आहे, बरी आहे ती. शांतनू एवढा मोठ्याने ओरडलेला असतो की घरातले सर्वजण आदिती मॅमच्या रूममध्ये येतात. प्रभाकर सर विचारतात की काय झालं शांतनू, तू एवढ्या मोठ्याने ओरडला म्हणून मी आलो. पल्लवी म्हणते की बाबा, आईंना काही झालं नाही आहे. शांतनूंना वाईट स्वप्न पडलं. आईंची काळजी वाटत होती म्हणून जरा ते. शांतनूला नीट उभंही राहता येत नसतं. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू, चला आपण जाऊयात. असं का करताय तुम्ही? चला, आता खात्री पटली आहे ना तुमची? त्या ठीक. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू तू जा, आम्ही आहोत इथे. आणि मग पल्लवी शांतनूला घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते. मेघना म्हणते की भाऊजींनी फारच मनाला लावून घेतलंय सर्व. विनायक म्हणतो की ऑब्वियस आहे, पण आपण आहोत सर्व त्याच्यासोबत. तुम्ही पण एक काम करा, तुम्ही जाऊन झोपा. मेघना तू हो पुढे, मी आलोच. तेव्हा मेघना म्हणते की अहो पण तुम्ही. तेव्हा विनायक म्हणतो की मेघना प्लीज, मला जरा शांतता हवी आहे, मला एकटं थांबायचं आहे. आणि मग प्रभाकर सर, मेघना आणि विभावरी तिथून निघून जातात. तर इकडे पल्लवी शांतनूला त्याच्या रूममध्ये घेऊन आलेली असते. ती विचारते की काय होतंय तुम्हाला? तुम्ही काय एवढे अस्वस्थ होताय? शांतनू, अहो बोला माझ्याशी, मला सांगा.
शांतनू पल्लवीला मिठी मारतो आणि म्हणतो की खूप भीती वाटते ग मला. खूपच भीती वाटते, खूप घाबरलोय मी. तुम्ही दोघीही माझ्यापासून दूर गेलात तर मला सहन नाही होणार. सतत मनात एक भीती असते की काहीतरी विचित्र घडणार आहे. जिला मी आजपर्यंत माझी आई समजत होतो ती माझी वैरी होती. माझी सख्खी आई मला कधी मिळणारच नव्हती आणि मिळाली तर ती ह्या अवस्थेत होती. इतका दुर्दैवी आहे का मी? माझ्या बाबतीत असं का घडतंय? मला माझी आई कायम हवी होती पल्लवी. मला तिच्याशी बोलायचंय. मला तिची खूप सेवा करायची आहे. मला नाही सहन होणार ती माझ्यापासून दूर गेलेली. पल्लवी म्हणते की शांतनू तुम्ही आधी शांत व्हा बरं आणि मनातली ही भीती पहिल्यांदा काढून टाका. आई इथेच आहे आपल्यासोबत आणि ठीक आहेत त्या. तुम्हाला सोडून त्या कुठंही जाणार नाही. आणि मला सांगा शांतनू, आपण त्यांची काळजी घेतोय की नाही? त्यांना बरं वाटेल, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल म्हणून आपण त्यांना घरी घेऊन आलो की नाही? मग आता नका काळजी करू, आई लवकरच बऱ्या होणार आहेत. त्या लवकरच शुद्धीवर येणार आहे. तुम्ही लवकरच त्यांना भेटणार आहात. सगळं छान होणार आहे शांतनू आणि मी आहे की नाही तुमच्यासोबत. आपल्या आईंच्या बाबतीत मी काहीही चुकीचं घडू देणार नाही. तुम्ही आता कसलाही विचार करू नका आणि शांततेत झोपा. पल्लवी शांतनूला झोपी लावते. पल्लवी शांतनूच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. शांतनू फक्त एकच बरळत असतो की आई आहे माझ्यासोबत, ती मला नाही सोडून जाणार. आणि पल्लवीचा हात हातात घेऊन तो झोपी जातो. शांतनूची अवस्था बघून पल्लवीलाही खूप वाईट वाटत असतं. तर इकडे विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्यांचं कपाट तो बघत असतो. तो म्हणत असतो की यांच्या कपाटात मला एक तरी गोष्ट फायद्याची भेटली पाहिजे. कागदपत्र नाहीतरी काहीतरी असेल. त्याला तिथे लॉकर दिसतं. तो म्हणतो की लॉकरमध्ये असेल कदाचित. पण लॉकरचा कोड, बाबांची बर्थ डेट आणि मग मोठ्या काकाची बर्थ डेट टाकून तो लॉकर उघडतो. तर त्या लॉकरमध्ये खूप पैसे असतात. विनायक पटापट ते पैसे गोळा करतो आणि म्हणतो, आई बाबा जाता जाता माझं भलं करून गेले. अरे हेच तर फायद्याचं आहे. आणि मग लगेच कपाटाचा दरवाजा बंद करतो. ते सर्व पैसे शर्टच्या आतमध्ये ठेवतो. विनायक फोनवर कोणाशी बोलत असतो. तो म्हणतो की आत्तापर्यंत तुझ्याकडनं जे पैसे घेतलेत त्यातले 30% पैसे मी तुझ्या अकाउंटवर ट्रान्स्फर करतो. आणि थोडे दिवस मला फोन करून त्रास देऊ नको, बाकीचे पण ट्रान्स्फर कर. विनायक फोन ठेवतो आणि म्हणतो की चला, डोक्याचा एक ताप तरी मिटला. पण दुसरा अजून बाकी आहे. आदिती काकूचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवा. शांतनू आणि पल्लवी पुन्हा तिची सेवा करतील. पण एकदा ती जर शुद्धीवर आली तर मी मेलो. आता अर्धा डाव जिंकलाय तर पुढचाही डाव जिंकण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तर इकडे सकाळ झालेली असती. मोठे काका घोरत पडलेले असतात आणि मोठ्या आईच्या तोंडावर खिडकीतून ऊन पडत असतं. मोठी आई म्हणत असते की अहो जरा तो पडदा सरकवा ना, ऊन येतंय तोंडावर. पण मोठे काका मात्र निवांत झोपलेले असतात. शेवटी मोठी आई उठते आणि उठल्या उठल्या म्हणते की विभावरी, चहा आणलास का गं? आणि नंतर तिच्या लक्षात येतं की ती कुठे आहे. मोठी आई म्हणते की इथं परिस्थिती काय आणि हे झोपलेत आरामात. यांना या परिस्थितीत झोप तरी कशी येते? आणि मग मोठी आई मोठ्या काकांना उठवते. मोठे काका उठतात आणि म्हणतात की का ओरडते सुपर्णा, जा चहा घेऊन ये. मोठी आई म्हणते की हो आणते ना, आपण इथे 5 स्टार हॉटेलमध्येच राहतोय आणि मी आहेच तुमच्या सेवेला. आता हे काय वय आहे का माझं एवढी सगळी कामं करायची? तुम्ही फक्त ऑर्डर सोडा, आणते मी चहा. तेव्हा मोठे काका म्हणतात की वैतागायला काय झालंय? मी काय केलं आता? तेव्हा मोठी आई म्हणते की तुमच्यावर नाही वैतागते मी माझ्या कर्मावर वैतागते. काय काय भोगावं लागणार आहे कोण जाणे. आणि मग मोठी आई चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावरती म्हणते की आता सकाळी सकाळी मला हीच कामं करावी लागणार का? चहा ठेवण्यापासून सगळी कामं करावी लागणार. घरी असताना मी कधी एका कामाला हात लावला नाही. मोठी आई डबे बघत असते तर डब्यात काहीच नसतं. ती म्हणते की हे काय, डबे तर रिकामेच, मग चहा कशाचा करू? आणि नळाला देखील पाणी नसतं. मोठी आई फक्त रिकामा कप आणि बशी घेऊन येते आणि मोठ्या काकांना देते. मोठे काका म्हणतात की अरे वा, चहा आणलास, वाटच बघत होतो मी चहाची. मोठे काका म्हणतात की अगं किती कळकट आहे तो कप, धुवून तरी आणायचास. मोठी आई मात्र मोठ्या काकांकडेच बघत असते. मोठे काका कप हातात घेतात आणि बशीमध्ये ओततात तर त्याच्यात चहाच नसतो, तो रिकामा असतो. मोठे काका म्हणतात की ही काय आहे चेष्टा? मोठी आई म्हणते की ही आपल्या नशिबाने आपल्याबरोबर केलेली चेष्टा आहे. आता आपले नेहमी असेच हाल होणार. तुम्ही काय झोपेतून उठला आणि फरमान सोडलं चहा आण म्हणून.
पण घरात चहा आहे की नाही, साखर आहे की नाही, दूध आहे की नाही हे कोण बघणार? मोठे काका म्हणतात की आता मग काय करायचं? मोठी आई म्हणते की बाजारात जा, सामान आणा, मग करते. मोठे काका म्हणतात की काय, मी जाऊन किराणा सामान घेऊन येऊ? मोठी आई म्हणते की मग कोण जाणार, मी? हे पहा, तुम्ही तर आता संस्थेत जाऊ शकत नाही, त्यामुळे घरी बसण्यापेक्षा मला वाण सामान आणून द्या आणि मदत करा. मोठे काका म्हणतात की डोक्याला नुसता ताप झालाय, तू त्या पल्लवीकडे दुर्लक्ष केलं म्हणून एवढं सगळं झालं. सगळं सांगून बसलीस तिला. मोठी आई म्हणते की तुम्ही मला एकटीला दोष देऊ नका हां, तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात. मी काय म्हणते की आता हा विषय नको. तुम्ही आता बाजारात जाताय की बसून राहता, नाहीतर मग मी पण बसून राहते. दिवसभर आपण उपाशीच राहू. अहो जा ना, बाजारात जा आणि सामान घेऊन या. मोठे काका तिथून निघतात. मोठी आई म्हणते की आणि हो, येताना भाजी पण घेऊन या. तर इकडे शांतनू झोपेतून उठलेला असतो आणि उठल्या उठल्या विचार करत बसलेला असतो. पल्लवी येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग शांतनू. शांतनू काहीही उत्तर देत नाही. पल्लवी पुन्हा एकदा त्याला गुड मॉर्निंग विश करते. मग शांतनू हळू आवाजात तिला गुड मॉर्निंग बोलतो. पल्लवी म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे, आज सकाळी मला शर्वरीचा फोन आला होता. कारण आम्ही मुलं कॉलेज संपल्यानंतर देखील ग्रुप स्टडी करत बसतो आणि ज्या लोकांना इकॉनॉमिक्स आवडत नव्हतं ना, ते सुद्धा आता फार इंटरेस्ट घेऊन अभ्यास करताय. सगळे खूप कौतुक करत असतात हा तुमचं. ते म्हणतात की शांतनू सर किती छान शिकवतात ना, अगदी सोपं करून सांगतात. शांतनू म्हणतो की सूर्यवंशी कॉलेजचं किती चांगलं रेप्युटेशन होतं, ते खराब होईल असा विचार देखील मोठ्या काकांच्या मनात आला नाही का? काहीच वाटलं नसेल का त्यांना? पल्लवी मनात म्हणते की शांतनू काहीतरी बोलावे म्हणून मी कॉलेजचा विषय काढला, पण या विषयाने देखील डिस्टर्ब होत आहेत ते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायकने आदिती मॅमच्या नाकावरचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो. आदिती मॅम मोठमोठ्याने श्वास घेत असतात आणि मग विनायक उशी घेत असतो आणि आदिती मॅमच्या तोंडावर ठेवणार तेवढ्यात शांतनू आणि पल्लवी तिथे येतात. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते प्रमोद पंडित, प्रथमेश, गीतांजली माने, निर्मला लोखंडे, ज्ञानेश्वर आचारी, चंद्रशेखर भातवाडेकर, कांता माने, रेश्मा भगत, आशालता पाटील, ज्योती पाटील, सुमन जगताप, संतोष राजगुरू, नंदकुमार सावंत, प्रिया गिलबिले, कांता माने, प्रवीण पाटील, स्वाती देवाल, पल्लवी वार्तक, विजयसिंग पाटील, आकाश जाधव, मुकुंद कुलकर्णी, नथाजी पाटील, पल्लवी वर्तक, पुष्पा सारदा, पुष्पलता सारदा, शुभम शेळके, संगीता कोली, अनिता जानोरकर, विजया धांडे, दशरथ कदम, उज्ज्वला वाडकर, अमोल किर्जत, चित्रा धामणे, महादेव शिंदे, सारिका, शुभम शेळके, आनंद जागोलेकर, गौरव खोले, निकिता सालवी, लका आराक, वैशाली लाले, वैशाली लांटे, अपर्णा मायेकर, हर्षाली मोरे, विलास कारंजेत, तेजस सावंत, कोमल सावंत, अजय घाडगेसारकर, गोविंद परब, अजय वागचौरे, मंगेश कदम, समर्थ सुर्वे, रुपाली सुगावे, अमृता भारेकर, वैभव कुष्ते, सुजाता उगले, वंदना तांबडे, मुकुंद कुलकर्णी, कैलास जाधव, संध्या घाडगे, संजय जाधव, वैशाली देशपांडे, शैला मांडगे, प्रवीण हिंगे, मंदा खरे, शांता गावडे, रेश्मा भगत, अर्जुन खाडे, अर्चना गजबे, नाझिया शेख, योगेश मेश्रम, श्रीराम, मानसी तंडेल, संजीवनी सूर्यवंशी, अलका राजमाने, गीता चंदेर, धनश्री देशमाने, बीना परांजपे, आनंद केसवानी.